नमस्कार दोस्तों, मैं विलास उरकुड़े फिर आपका स्वागत करता हूं एक बार आपके अपने पसंदीदा वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। अपने आसपास की खबरों से जुड़े रहने के लिए अभी हमारे चैनल को जरूर सब्सक्राइब करें। तो चलिए शुरुआत करते हैं आज की कुछ मुख्य खबरों से। खबर महाराष्ट्र के वर्धा जिला लोकसभा क्षेत्र से। आरवी विधानसभा क्षेत्र में 12 लोगों को शेर ने मार दिया। कुछ गांव के लोग ऐसे हैं कि शेर के डर से खेत भी नहीं जाते। इसी वजह से बंजर जमीन खाली जमीन रह रही। 3 पार्टी महाराष्ट्र में एक साथ आई। लोकसभा चुनाव में निश्चित है कि परिवर्तन दिखेगा। बैलेट पेपर का मुद्दा सभी विरोधी पक्ष के नेताओं ने उठाया था। देखिए और भी क्या कहा। अमर शरद राव काळे, महासचिव महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी, पूर्व विधायक, आरवी विधानसभा क्षेत्र से। सुप्रीम पावर न्यूज के लिए दुर्गा प्रसाद बर्वे की रिपोर्ट। परंतु थोडं वाईट या गोष्टीचं वाटतं की सर्व विरोधी पक्षांनी मिळून बॅलेट पेपरचा जो मुद्दा आहे तो ज्या प्रभावीपणे उचलायला पाहिजे होता तो कुठल्याच विरोधी पक्षांनी देशातल्या उचललेला नाही। आणि मला पूर्ण विश्वास आहे की यदा कदाचित जर बॅलेट पेपरवर जर इलेक्शन झालं तर लोकांचा जो रोष आहे भारतीय जनता पक्षाच्या 10 वर्षाच्या कार्यकाळावर तो रोष बॅलेट पेपरच्या माध्यमातून निश्चित दिसेल, हा माझा पूर्ण विश्वास आहे। परंतु दुर्दैवानं ते चित्र आपल्याला पाहायला भेटत नाहीये। तरी आता जी काही नाराजी भारतीय जनता पक्षाच्या संदर्भामध्ये आहे त्याचा मतदानाच्या माध्यमातून निश्चित मतदार हिशोब करतील, हा मला पूर्ण विश्वास आहे। नाही, असं काही नाही। काही ठिकाणी डिस्प्यूट्स आहे, परंतु वरिष्ठ नेते त्याच्यामध्ये बसून मार्ग काढतील, काही विषय नाही। वंचित आघाडी फार मोठा फटका हा काँग्रेसच्या उमेदवारांना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना बऱ्याच ठिकाणी बसला होता। त्यामुळं यावेळेला प्रकाश आंबेडकर साहेब पॉझिटिव्ह आहे, त्या पद्धतीने त्यांनी वक्तव्य सुद्धा केलेलं आहे आणि ते सोबत आले तर निश्चित एक अतिशय वेगळं चित्र महाराष्ट्रामध्ये पाहायला भेटेल। कारण की अनेक सीट आपण मागच्या वेळेला बघितल्या, थोड्या फरकाने गेल्या, परंतु काही ठिकाणी वंचितने 1.5 लाखापर्यंत मतदान घेतलं आणि त्याचा सरळ फटका केला होता की इथे MIDC यावी आणि MIDCच्या माध्यमातून उद्योग निर्माण व्हावे। ज्यावेळेला मी सार्वजनिक उपक्रम समितीचा अध्यक्ष होतो त्यावेळेला ती टीम मी या ठिकाणी घेऊन आलो होतो आणि जवळपास एक 500 एकरची MIDC मी कारंजाला त्यावेळेला मंजूर करून घेतली। नंतर मध्यंतरी काही लोकांचा विरोध झाला, आता ती पूर्णत्वास आलेली आहे, लँड ॲक्विजिशन वगैरे सर्व पूर्ण झालेलं आहे। त्यामुळं तो एक सर्वात महत्त्वाचा विषय। आणि कारंजा MIDC मी याच्याकरता केली होती की कारंजापासून नागपूर 50-60 किलोमीटरवर आहे, मिहान आहे आणि मिहानच्या दृष्टीने एक अतिशय फिजिबल MIDC आपण कारंजामध्ये निर्माण करू शकतो, एक आमचं ते व्हिजन होतं। त्या दृष्टीने ते मी करून घेतलं होतं। परंतु आता उद्योग त्या ठिकाणी यायला पाहिजे, रस्ते नाले हे तर होतच राहील, परंतु खऱ्या अर्थानं सर्वात महत्त्वाचा विषय उद्योग येणं। आणि दुसरा महत्त्वाचा विषय की आमचा जो हा भाग आहे हा सर्व इथं आरवी मतदारसंघाचा जर विचार केला तर फॉरेस्ट जे आहे जिल्ह्याच्या एकूण फॉरेस्टपैकी 65% फॉरेस्ट हे आरवी मतदारसंघामध्ये आणि इथं आमच्या इथं वन्य प्राण्यांमुळे होणारं शेतीचं नुकसान हा अतिशय मोठा प्रश्न आहे। रोही रानडुकरापासून जे शेतीचं नुकसान होतं हा मोठा प्रश्न आहे। त्याचबरोबर 12 लोक आतापर्यंत इथे वाघाच्या अटॅकमध्ये या मतदारसंघामध्ये मारले आहेत, 12 लोक। काही बेल्ट असा आहे की त्या ठिकाणी लोक वाघाच्या भीतीमुळं शेतामध्ये जात नाही, जागलीवर जात नाही, जागलीवर जावंच लागते रोही रानडुकराच्या भीतीमुळे, परंतु वाघाच्या भीतीमुळे ते आता जात नाही। त्यामुळे पडीत जमीन खूप आमच्या मतदारसंघामध्ये राहून राहिली आहे। म्हणजे हा एक नवीन प्रश्न हा निर्माण झालेला आहे आणि वन विभागाने आणि शासनाने याच्यामध्ये काहीतरी मार्ग काढणं हे गरजेचं असं मी समजतो। आणि जागलीवर न जाता कशा पद्धतीनं शेतकरी शेती करू शकेल।